दरम्यान अजय बारसकर यांनी मनोज सरांगेंवर हल्लाबोल केला आहे। मनोज सरांगेंचा शेवट सुरू झाल्याचा दावा बारसकर यांनी केलाय। सरांगेंना कायद्यातील काही कळत नाही, सारखं आपलं सगळे सोयरे करत बसतात असं या ठिकाणी बारसकर यांनी म्हटलेलं आहे। तर हैदराबाद गॅझेट लागू करायचं म्हणजे नेमकं काय करायचं असा सवालही बारसकर यांनी विचारलाय। सरांगेंनी जातींमध्ये भांडण लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर जाती धर्माच्या मुद्द्यावर निवडणुका लढवता येत नाही असं बारसकर म्हणाले। आणि जरांगेचा शेवट आता सुरू झालेला आहे। माझी चॅलेंज आहे की सगळे सोयरेमुळं कसं मराठा समाजाचं कल्याण होईल हे तू समोर आहे। तू म्हणला ना मी समोर आणि मीडियाच्या समोर आहे, समाजाला कळू दे तुझी बुद्धिमत्ता काय आहे। मराठा समाजामध्ये अनेक कायदे तज्ञ आहेत, या कायद्याचे जाती अभ्यासक येतं, त्यांच्या समोर बस आणि समाजाला लाईव्ह सांग कसं कल्याण होतंय। काही मागण्या मागायच्या, काय त्या मागण्या पहिल्यापासून मागण्या इतक्या पलट्या हाणल्या। हा डबल ढोलकी आहे, पलटीबाज माणूस आहे, इतक्या पलट्या मारले। आपण जातीमध्ये मराठा माळ्यामध्ये यांनी आग लावली, मराठा वंजारीमध्ये यांनी आग लावली, धनगरामध्ये यांनी आग लावली, यांनी तिली जेवढे काही 18 पगड जातीचे लोक आहेत या जातीमध्ये यांनी आग लावली। ही आग कोणी जावणार? सामाजिक गावगाड्यातली सामाजिक घडीच उद्ध्वस्त या माणसाने केली। आणि याचं स्टेटमेंट काय? मी हिशोब करणार आहे, मी बघणार आहे। 90-92 मतदारसंघ असे आहेत की माझा हिशोब चाललाय, मी बी आता 4% व्हायला लागलोय। आणि मी आता काय करणार आहे, मी आता जाती धर्माची समीकरणं कशी जुळतात ते बघून मी निवडणूक लढवणार आहे। अरे जरांगे, तुला भारतीय संविधान भारतीय घटना माहीत नाही, तुला निवडणुकीचा कायदा माहीत नाही। निवडणूक ही जाती धर्मावर कधीच लढली जात नाही, निवडणूक ही मुद्द्यांवर लढली जाते। आणि जाती धर्मावर जर निवडणूक लढवली असेल, कुणी जातीच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून जर कुणी विजय केला असेल तर कोर्टात त्याला चॅलेंज करता येतं आणि ती निवडणूक रद्द होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।